नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने CVGL हे मोबाईल ॲप विकसित केले. लोकसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शक व्हावी तसेच निवडणुकीत कोणतेही अनधिकृत प्रकार होऊ नयेत, निवडणुकीत 100% आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून निवडणुकीतील गैरप्रकाराची माहिती आयोगाला समजावी या हेतूने आयोगाने CVGL ॲप विकसित केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेलं CVGL ॲप वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. CVGL ॲप वापरताना लक्षात ठेवा, ॲपच्या माध्यमातून फोटो अथवा 2 मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ काढून तो अपलोड करावा लागणार. यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट सेवा आणि GPS लोकेशन ही सुविधा असणं आवश्यक. ॲपवरून आचारसंहिता भंगाची माहिती दिल्यास ती जिल्हा प्रशासनाकडे येईल. जिल्हा प्रशासनाकडून ही तक्रार संबंधित लोकसभा मतदारसंघाकडे पाठवली जाईल. त्यानंतर त्या मतदारसंघातील भरारी पथक घटनास्थळी जाऊन त्यावर कारवाई करणार. अक्षांश व रेखांशद्वारे प्रशासनाला लोकेशन समजणार. त्यामुळे अधिकची माहिती तक्रारदाराला द्यावी लागणार नाही. VHA ह्या ॲपद्वारे मतदार आपले नाव मतदार यादीत शोधू शकतात. तसेच त्यांना मतदान केंद्राची माहिती मिळेल. मतदान ओळखपत्र ह्या ॲपद्वारे डाउनलोड करून घेता येणार आहे. KYC ECI ह्या ॲपद्वारे निवडणुकीतील उमेदवारांचं प्रतिज्ञापत्र तसेच ज्या उमेदवारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याची माहिती नागरिकांना मिळणार आहे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.